मयुरेशला जेव्हा मी बघितलं पहिल्यांदा, माझे बंधू जयदेव ठाकरे, त्यांचा मुलगा राहुल ठाकरे, मला पहिल्यांदा वाटलं हा राहुलच आला आहे, तसाच दिसतो तो माझा राहुल पुतण्या माझा. मला वाटलं की अरे राहुल आलाय. नंतर कळलं आमचा रमेश वांजळेंचा मुलगा आलाय. मग परत एकला गोष्ट लक्षात आली, शेवटी पुतण्याच आलाय. मला तो दिवस अजूनही आठवतोय मला. आमचा रमेश शेवटचं जे कोणाशी बोलला असेल ते तो मायाशी बोलला. मी त्याला फोन लावला आणि मला तरी सांगितलं, साहेब मी बस हॉस्पिटलला आलोय MRI काढायला, 10 मिनिटात माझा MRI झाला की लगेच मी तुम्हाला फोन करतो. मी म्हटलं झालं लगेच फोन कर, जरा मला बोलायचं आहे, महत्त्वाचं आहे. आणि 15 मिनिटांनी 20 मिनिटांनी मला फोन आला की आमचा रमेश गेला. मी म्हटलं म्हणजे माझ्याशी आत्ता तर बोलला. म्हटलं नाही म्हणे, त्या MRI काढताना म्हणे गेला. काय बोलायचं मला, पुढे काय बोलायचं समजेच ना मला. बाकीचे अनेक जण मला सोडून गेले, पण आज रमेश असता, आज रमेश माझ्या बरोबर असता. अनेकदा मी त्याला सांगायचो ती वजनं काढ म्हटलं गळ्यातली. तर माझ्यासमोर कधी घालायचं नाही, बाहेर जाताना घालायचं. आणि आज मला मयुरेश पुन्हा मला रमेशची आठवण करून देतो. म्हणजे आमचा मयुरेश आकारानेही तसाच आहे आणि सोन्याने मडलेलाही तसाच आहे, पण गोड पोरगा आहे, प्रामाणिक मुलगा आहे. म्हणजे आज हे तुम्ही परत मतदान कराल ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तर करालच कराल, पण ते मतदान करताना तुम्हाला असं वाटेल आपण परत रमेश वांजळेसाठीच मतदान करतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.